बऱ्याच जणांना सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा त्रास होतो. बघा, आपला जो मणका आहे त्याच्यावरती एकमेकांवर हे मणके जे असतात त्याच्यामध्ये एक प्रकारची गादी असते. जर ही गादी त्या दोन मणक्यांच्या मध्ये दाबली गेली किंवा त्याच्यामधनं ज्या नसा असतात त्या दाबल्या गेल्या की त्यामुळे मणके एकमेकांवर घासले जातात आणि तिथनं एक वायूचा दाब निर्माण होऊन सर्वायकल पेन निर्माण होतो. मग यासाठी काय काळजी घ्यायला हवी, तर नाकामध्ये नस्य अणुतेलाने नियमित करायला हवं. नासा ही शिरसोद्वारम म्हटलंय. दुसरं, औषधीयुक्त तेल घेऊन मानेला आपण मसाज करतो, मन्या बस्ती देतो की ज्यामुळे त्या जी काही झीज आहे, घर्षण आहे ते कमी होईल. आमचे सर शिकवताना कायम सांगायचे की एखादी काठी आहे, तुम्ही ती हाताने तोडायला गेलात तर ती तुटेल, पण जर तुम्ही ती तेलात बुडवून ठेवलीत तर ती तुटणार नाही, तर ती बेंड होईल. आणि हेच सेम टेक्निक आपल्याला इथे वापरायचं असतं की तेलाने मसाज करायचा असतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. योग्य व्यायाम केल्यामुळे तिथे जो काही गॅप निर्माण झाल्यामुळे किंवा गॅप कमी झाल्यामुळे जो आपल्याला त्रास होत असतो तो कमी व्हायला आपल्याला या मानेच्या व्यायामामुळे मदत होत असते. तर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस मध्ये जड काही उचलू नका, मानेची पोझिशन एकदम बदलू नका, म्हणजे तुम्ही पूर्ण शिफ्ट व्हा. वातूळ पदार्थ कमी खा, म्हणजे गॅस होईल असे पदार्थ अजिबात खाऊ नका. एका ठिकाणी टक लावून बघू नका. पोस्चर नीट ठेवा. झोपताना जर मानेखाली उशी घेणार असाल तर अशी पातळ उशी घ्या की त्यामुळे तुम्हाला मानेला त्रास होणार नाही. तर ही काळजी घेतली तर सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा पण तुमचा त्रास कमी व्हायला तुम्हाला मदत होईल.